कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। श्रीमद भगवद्गीतेच्या आजच्या चौथ्या पुष्पाला आपण आज प्रारंभ करू। पहिल्या दिवशी आपण अर्जुन विषाद योग पाहिलेला आहे। भगवद्गीता कशासाठी अभ्यासायची तर माणूस अर्जुनासारखा कायम विषाद योगामध्ये असतो। सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतही नव्हे झोपेतही माणसाच्या मनामध्ये विषाद असतो। हे करू की ते करू। अनेक संकट सकाळपासून आपल्या सोबत असतात। कोणाला पैशाचं संकट असते, कोणाला संततीचं संकट असते, कोणाला काही व्यक्तिगत अडचणी असतात आणि त्या अडचणी आपल्याला सतावत असतात। आणि मग आता मी हे करू की ते करू, काय करू, असे प्रश्न सगळ्यांच्या समोर नित्य नूतन असतात। रोज नवे संकट घेऊन रोज नवी पहाट आपल्या समोर येते आणि माणूस अतृप्त आहे आणि अतृप्त असल्यामुळे त्या संकटाकडे कसं करावं, काय करावं अशा स्थितीमध्ये असते। भगवद्गीता सांगते की बाबा या विषादातून बाहेर पडण्यासाठी कोणीतरी मार्गदर्शक लागतो आणि तो आपल्याजवळ नाही। असा मार्गदर्शक शोधावा लागणार आहे। मग सगळ्यात पहिला मार्गदर्शक कोण असू शकतो तर श्रीमद भगवद्गीता आपल्या जीवनामध्ये असणारे ऐहिक संकट देखील, नित्य नियमाने येणारे संकट देखील दूर करू शकते। ती अवस्था आपल्यामध्ये येऊ शकते। मग अशी अवस्था का येते? मग आपण दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्य योगामध्ये ज्ञानयोग पाहिला आणि ते ज्ञानयोगामध्ये संकटाकडे देखील संधी म्हणून पाहायचं आणि त्याच्याकडे आणि ते सोडवण्यासाठी खंबीरपणे युद्धाला तयार व्हायचं, संकटाशी सामना करायला तयार व्हायचं आणि त्याच्यासाठी कर्मयोग काल आपण तिसऱ्या दिवशी पाहिलेला आहे। आणि तो कर्मयोग पाहताना काल आपण सांगितलं की दोन नित्य शत्रू आपले आहेत आणि ते कोणते शत्रू आहेत तर ते आहेत काम आणि क्रोध। ते काम आणि क्रोध हे आपल्या सगळ्यांना संकटाच्या खाईत टाकत असतात। मग आता पुन्हा विचारलं अर्जुनाने, का हे जे दोन नित्य शत्रू तुम्ही म्हटलं हे कुठे राहतात, कुठे लपून बसले, त्याला कोण पकडणार आहे? तर त्याने सांगितलं बाबा ते लपून बसलेले चोर आहेत, हे शत्रू आहेत आपले आणि गनिमी काव्याने आपल्यावर नित्य संकट आणत असतात। मग कुठे लपून बसतात तर त्याने सांगितलं आपल्या इंद्रियामध्ये ते लपून बसलेले आहेत, ते आपल्या मनामध्ये लपून बसलेले आहेत, ते आपल्या बुद्धीमध्ये लपून बसलेले आहेत। आता अर्जुनाने पुन्हा प्रश्न केला की का आता हे शत्रू जर समोर आहेत त्यांना पकडावं लागेल ना त्या चोरांना, ते जे आपल्याला अडचण निर्माण करून राहिले, तर यांना पकडणारे पोलीस कोण आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचणारे ते जर लपून बसलेले आहेत, छद्म पद्धतीने बसलेले आहेत, तर कोणीतरी त्यांना पकडणारं लागेल ना। त्याने सांगितलं की हो आहे आणि ते जे पकडणारे पोलीस आहेत ते आहे आपलं दिव्य ज्ञान आणि ते जे दिव्य ज्ञान आहे त्याला म्हणतात ज्ञान कर्म संन्यास। म्हणून आजचा जो योग आहे त्याला म्हटलेलं ज्ञान कर्म संन्यास योग। बाबा फार कठीण शब्द वाटतो, काही कठीण नाही। ज्ञान कर्म संन्यासाला आपण दिव्य ज्ञान म्हणू। आता हे दिव्य ज्ञान म्हणजे जीवनाच्या नित्य संकटांना पार करण्यासाठी, म्हणजे जसं अर्जुनाला मोठं संकट होतं ते त्याच्या दृष्टीने मोठं, प्रचंड मोठं, पण आपल्याही जीवनामध्ये अर्जुन वृत्ती आहे आणि आपल्याला साधे साधे संकट आहे। एखाद्याचे पैसे द्यायचे आहेत आणि पैसेच नाहीत आपल्याकडे, काय करावं, त्याच्याशी कसा सामना करावा, आपलं पोरगच आपल्याला विचारत नाही काय करावं, अनेक अडचणी आहेत आपल्यासमोर आणि अशा जीवनातल्या रोजच्या अडचणी। आणि तुम्ही जर यादी तयार करायला बसले ना, प्रचंड मोठी यादी आपल्या अतृप्ततेची आहे, आपल्या संकटाची आहे, अप्रसन्नतेची आहे। मग आता ही अप्रसन्नता, ही जी संकट आहे तशी सुटणार आहेत का? तशी नाही सुटणार। मग त्याचा विवेक उत्पन्न करायचा असेल तर थोडंसं आपल्याला दिव्य ज्ञान घ्यावं लागेल। आणि ते दिव्य ज्ञान म्हणजे काय, असं फार कुठून असं आलं वगैरे नाही, आपल्यालाच थोडासा आपला विचार भगवद्गीतेच्या माध्यमातून करायचा। या संकटाशी सामना कसा करायचा, आपल्याला कशा पद्धतीने आजचा हे जे आलेलं संकट आहे याला परास्त करायचं आणि ईश्वरानुकूल असं मला कसं वागायचं आहे। आणि म्हणून असं जे दिव्य ज्ञान
श्रीमद भगवद्गीतेने सांगितलेलं आहे. आणि मग काल जसं सांगितलं की ती जी नैष्कर्म्य अवस्था आपल्या सगळ्यांना प्राप्त करायची आहे, ते जे दिव्य ज्ञान आहे त्याला म्हणतात सनातन ज्ञान. आणि ते सनातन ज्ञान फक्त भारतीय संस्कृतीमध्येच आहे. कारण या संस्कृतीमध्ये आपण भोगवादी नाही, आपण ईश्वराशी तादात्म्य पावणारे लोक आहोत. इतर संस्कृती पोट आणि पोटाखालचा भाग एवढाच ऐहिक सुख भोगवादी अशा त्या संस्कृती आहे. पण आपल्या समोर पोटाच्या वर एक हृदय आहे, त्याला मन म्हणतात. भारतीय संस्कृती मनाचा विचार करते. त्या मनाच्या वर एक मेंदू आहे, त्याला बुद्धी म्हणतात. तर त्या बुद्धीचा देखील वापर भारतीय संस्कृती करते. ते जे सनातन ज्ञान आहे, ते सनातन ज्ञान म्हणजे दिव्य ज्ञान आहे, म्हणजे गीता ज्ञान आहे, म्हणजे कर्मसन्यास योग आहे. म्हणजे कर्म करायचे, पण कर्मामध्ये देखील संन्यस्त वृत्तीने राहता आलं पाहिजे. त्याला कर्मसन्यास म्हटलेलं आहे. ते दिव्य ज्ञान आजच्या या अध्यायामध्ये आपल्याला भगवंत सांगणार आहेत. मग आता अर्जुनाला ते सांगून राहिले बाबा असं ज्ञान आहे. आता अर्जुन म्हटलं का हे ज्ञान कुठून आलं? आता सांगतात भगवंत त्याला, बाबा सांगतो तुला, हे ज्ञान मी म्हणजे प्रत्यक्ष पूर्णावतार भगवान योगेश्वर कृष्ण, म्हणजे त्या ईश्वरानी, म्हणजे मी स्वतः भगवंत सांगून राहिले. कोणाला सांगितलं? मी सगळ्यात पहिले हे ज्ञान विवस्वान म्हणजे भगवान सूर्यनारायणाला हे ज्ञान सांगितलं. मग सूर्यनारायणाने त्यांचाच पुत्र, ज्याचं नाव आहे मनू, त्या मनूला सांगितलेलं आहे. तो त्यांचा शिष्यही आहे. मग आता या मनूनी आपलं हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान त्यांचा पुत्र इक्ष्वाकू नावाचा जो त्यांचा पुत्र आहे त्याला ते ज्ञान सांगितलेलं आहे. आता त्या इक्ष्वाकूनी हे ज्ञान आपले जे नंतरचे राजर्षी आहेत, जे राजे आहेत, त्याच्या नंतरचे परंपरेनुसार ते ज्ञान त्यांना सांगितलेलं आहे. आणि मग काय झालं, त्या राजांनी ते ज्ञान मात्र इतरांना न सांगितल्यामुळे ते लोप पावलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांची आरती आहे की नाही, लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. जेव्हा हे ज्ञान लोपल्या गेलं तेव्हा पांडुरंग परमात्मा अवतार घेतात कोणाच्या तरी रूपाने. तशी ही गुरुशिष्य परंपरा आहे आणि हे त्यांना सांगून राहिलेले आहे. आणि भारतीय संस्कृतीमध्ये हे जे ज्ञान टिकून आहे, ही गुरुशिष्य परंपरा सांगून राहिले भगवान अर्जुनाला की ज्ञान का टिकून आहेत आपल्या भारतीय संस्कृतीचं, सनातन संस्कृती का टिकून आहे? कारण ही गुरुशिष्य परंपरा आहे. आपण हरिपाठामध्ये म्हणतो आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष बोधला गहनी प्रती, गहनी प्रसादे निवृत्ती दातार, आणि ज्ञानदेवा सार चोधविले. आदिनाथापासून ती परंपरा आलेली आहे. काही लोकांची अशी सूर्यापासून आलेली आहे. ही जी आता भगवंतानी सांगितलेली आहे, भगवंतानी सूर्यनारायणाला सांगितली, सूर्यनारायणाने मनूला सांगितली, मनूने इक्ष्वाकूला सांगितली, आणि इक्ष्वाकूनी इतर राजर्षींना सांगितली. त्याच्यानंतर ते लोप पावलेलं ज्ञान आहे. आता अर्जुनाने प्रश्न केला की का तुम्ही म्हणून राहिले की तुम्ही हे ज्ञान सूर्यनारायणाला सांगितलं. आता सूर्यनारायण केव्हाचे? सनातन जुन्या काळातले आहे. आणि तुम्ही तर आत्ता याच्यामध्ये द्वापार युगामध्ये जन्माला आलेले आहे. आता द्वापार युगामध्ये तुम्ही आत्ता जन्माला आले आहे. सूर्य तर युगानुयुगे आहे. तो पंढरीचा पांडुरंग युगे 28 विटेवर उभा. 28 युगापासून सूर्य तर त्याच्याही आधी सनातन आहे. आणि तुम्ही म्हणता तुम्ही ज्ञान सांगितलं, असं कसं शक्य आहे? तेव्हा भगवंत थोडे हसले. अरे बाबा, तू जरी म्हणत असला की यापूर्वी तुम्ही सांगितलं आणि तुम्ही तेव्हा होते का, आणि तुम्ही आत्ता आहात, तेव्हा सुप्रसिद्ध अशा पद्धतीचा भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायामधला श्लोक आहे की बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव चार्जुन. हे अर्जुना, बहुनी मे व्यतीतानी, तुला असं वाटतं का मी आत्ताच जन्माला आलो? अरे मी नाही. तू जरी आत्ताच जन्माला आला का? नाही. अरे मागेही तू जन्माला आला होता, मी पण मागे जन्माला आलेला आहे. आत्ताही मी जन्माला आलो, तू पण आत्ता जन्माला आला. पुढेही तू जन्माला येणार आहे, मी पण अवतार घेणार आहे. मग असं सतत अवतार घेणं तुझं माझं सगळ्यांचंच. फक्त मी भगवंत आहे, मी परमेश्वर आहे, मी परब्रह्म परमात्मा आहे, म्हणून मला ते आठवते. आणि तू जीव आहे, तू जीवाला आठवत नाही मागच्या जन्मी तू कोण होता, पुढे आणखी काय होणार आहे हे तुला आठवत नाही. पण
मला आठवते. आणि म्हणून तू असं समजू नको मी सूर्याला सांगितलं म्हणजे मी तेव्हा नव्हतो, मी तेव्हाही होतो, आताही आहे, पुढेही राहणार आहे. म्हणून हे जे मी ज्ञान तुला सांगितलेलं आहे हे सनातन ज्ञान आहे. ते मध्ये मध्ये लोपलं, पण गुरु शिष्य परंपरेतून ते कायम राहते. आणि ज्या ज्या वेळी ते ज्ञान लोपल्या जाते, लोपले ज्ञान जगी, हे तर नेणती कोणी, तेव्हा कोण होते? अवतार पांडुरंग. अशा वेळी मी त्या ठिकाणी अवतार घेतो. आता ज्ञान लोपल्यानंतर काय होते? आता जन्माचं प्रयोजन भगवान सांगून राहिलेले आहे. मी भूतलावर का अवतार घेतो? असं ज्ञान ज्या ज्या वेळी लोपल्या जाते, हे जे दिव्य ज्ञान आहे थोडंसं त्या ठिकाणी झाकल्या जाते, झाकोळल्या जाते, की त्या ठिकाणी अधर्माचा माज होतो. आणि अधर्म मातला की या ठिकाणी दृष्ट लोक आणि त्यांचा विस्तार सर्व भूतलावर होतो. सज्जन त्या ठिकाणी दबले जातात, दुष्टांचा त्या ठिकाणी प्रभाव उत्पन्न होतो आणि मग अधर्म माजला जातो, धर्म झाकोळला जातो. हे कशामुळे होते? एवढं सारा अनर्थ कशामुळे? फक्त एका अज्ञानामुळे झालेला आहे. आणि ते ज्ञान लोपल्या गेलं की ते ज्ञान उजळण्यासाठी मला अवतार घ्यावा लागतो. ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी येते त्या त्यावेळी मी अवतार घेतो. आणि म्हणून 4थ्या अध्यायामध्ये 2 प्रसिद्ध श्लोक आपल्या सगळ्यांना, भारतातल्या जवळजवळ सगळ्यांना पाठ असतील. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. भगवान सांगतात की बाबा तुला माहितीये का, ज्या ज्या वेळी अशी धर्माला ग्लानी येते, ज्ञान लोपलं जाते, तेव्हा अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. तसं मी अवतार त्या ठिकाणी घेतो. धर्माला ग्लानी आली की त्या ठिकाणी अधर्म माजतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. मग आता त्या ठिकाणी धर्माचं अभ्युत्थान मला करायचं आहे, नवा धर्म नाही. आणखीन पुढचा प्रसिद्ध श्लोक आहे, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. मी युगायुगामध्ये अवतार घेतो. म्हणून ज्ञानेश्वरांना काय म्हटलेलं आहे? अवतार पांडुरंग. ज्ञान लोपलं होतं, ज्ञानेश्वरीच्या रूपाने प्रगट झालं. तसं त्यावेळेस ज्ञान लोपल्या गेलं आणि आता सगळीकडे अधर्म, कौरवांचा, दुष्टांचा अशा पद्धतीचा सुळसुळाट सर्वत्र झालेला आहे. आणि अशा स्थितीमध्ये भगवंताच्या लक्षात आलं की नाही, आता मला अवतार घ्यावा लागणार आहे. धर्माला ग्लानी आलेली आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. भारत म्हणजे अर्जुना. जेव्हा जेव्हा अशा पद्धतीची ग्लानी आलेली आहे हे अर्जुना, तेव्हा मी अवतार घेतलेला आहे. आता मी अवतार घेतल्यानंतर काय करतो? हे जे लोपलेलं ज्ञान आहे ते तर प्रगट करतो, परंतु त्या ठिकाणी परित्राणाय साधूनाम, साधूंचं परित्राण म्हणजे रक्षण करतो. आणि विनाशाय च दुष्कृताम, दुष्टांचं निर्दालन त्या ठिकाणी करतो. आणि धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, भगवंतानी धर्माची नव्या धर्माची स्थापना म्हटलेली नाहीये. या ठिकाणी सनातन म्हणजे तो कायमच आहे. आपला जो भारतीय संस्कृतीचा धर्म आहे तो आहे सनातन धर्म. आणि तो काय कायम आहे. त्याच्यावर कितीही आक्रमण झाली तरी तो नष्ट होत नाही, कारण तो सनातन आहे. बाकीचे धर्म आत्ता आलेले आहेत. कोणी 2025 वर्षापूर्वी आलेलं आहे, कोणी 1700-1800 वर्षापूर्वी आलेलं आहे. एखादा कम्युनिझम असेल तर 200-400 वर्षापूर्वी विचारधारा आलेली आहे. पण सनातन संस्कृती ही आपल्याला माहित नाही कधी येते. पंढरीचा पांडुरंगच युगे 28 आहे आणि आपले तर बिलकुल एक एक वर्ष कलियुगात 2,73,000, त्याच्यात दुप्पट द्वापार, त्याच्यात दुप्पट त्रेता, त्याच्यात दुप्पट सतयुग आणि असे 7 फेरे तर याचेच झालेले पांडुरंगाचे. म्हणजे सनातन धर्म हा कधी निर्माण झालेला आहे हे आपल्याला माहित नाही. आणि म्हणून भगवंताने असं म्हटलं नाही मी नवा धर्म स्थापन करतो. नाही, भगवंतालाही नवा धर्म स्थापन करण्याचा अधिकार नाही, नवे इच्छा पण नाही. त्यांनी सांगितलं की धर्माला ग्लानी आली की मी त्या धर्मावरची ग्लानी काढतो आणि त्याचं उत्थान करतो. आणि म्हणून नवा धर्म नाही तर धर्म फक्त त्या ठिकाणी पुनरुत्थान, त्याची नवा अशा पद्धतीचं त्याचं नवं स्वरूप, त्याला ऊर्जा देण्याचं काम भगवंत करतात. आणि म्हणून ते सांगतात की बाबा ही जी ज्ञान परंपरा आहे ती ज्या ज्या ठिकाणी लोपल्या गेली मी अवतार घेतो. अधर्म त्या ठिकाणचा माजलेला असतो त्याला नष्ट करतो, धर्माची संस्थापना करतो आणि दिव्य ज्ञान
अशा पद्धतीने देतो. आता अशी परिस्थिती आहे, कौरवांचा सगळीकडे आणि बोलबाला सुरू आहे, अधर्म सगळीकडे मातलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये धर्म संस्थापना करण्यासाठी माझा अवतार इथे झालेला आहे आणि हे लोपलेलं ज्ञान आता या भगवद्गीतेच्या रूपाने मी तुला सांगून राहिलेलं आहो. ते जे दिव्य ज्ञान आहे ते दिव्य ज्ञान 4थ्या अध्यायामध्ये पासून आता सुरू झाले, म्हणजे तसं दुसऱ्यापासूनच सुरू झालं. ते ज्ञान फक्त ज्ञान परंपरा कशी आहे, भगवंत अर्जुनाला सांगून राहिलेले आहे की बाबा हे जे लुप्त झालेलं ज्ञान आहे त्याच्यामुळे अधर्म माजतो आणि तो अधर्म नष्ट करण्यासाठी मी या ठिकाणी अवतार घेतो. आता 3 गोष्टी भगवंतांनी आतापर्यंत सांगितलेल्या आहेत. मी ते एकदा पुन्हा रिपीट करतो. रिपीट का? आपण कशासाठी हे सगळं चालू आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भगवंताचं म्हणणं या ठिकाणी आहे, हे जे दिव्य ज्ञान आहे हे फक्त लोप पावते. आता नवीन नाही, सगळं फक्त नूतन टू ड्रा आउट म्हणतात. तुमच्या बुद्धीत ते आहेच, त्याला फक्त बाहेर काढतात भगवंत. म्हणून मी ती परंपरा त्यांनी सांगितली की मी हे ज्ञान प्रत्यक्ष परमेश्वराने परब्रह्म परमात्म्याने कोणाला सांगितलं? सूर्याला सांगितलं. सूर्याने मनुला, मनुनी इक्ष्वाकुला, इक्ष्वाकुनी इतर राजांना. ते आता लोप पावलं म्हणून पुन्हा गुरु शिष्य परंपरा आपल्यामध्ये ही चालूच राहणार आहे. आत्ताही चालू आहे, पुढेही ती चालू राहणार आहे. आणि म्हणून आपल्याकडे गुरु परंपरा आहे आणि म्हणून प्रत्येक जण गुरु करतात. दुसरं त्यांनी सांगितलं की ही जी गुरु शिष्य परंपरा आहे त्याच्यामुळे हे ज्ञान आपल्या सगळ्यांना प्राप्त होते आणि लुप्त झालेल्या ज्ञानामुळे अधर्म माजतो. तो अधर्म कमी करण्यासाठी, धर्माची संस्थापना करण्यासाठी मी अवतार घेतो. आतापर्यंत भगवंतांनी अर्जुनाला हे सांगितलेलं आहे. बरं, त्यांनी सांगितलं की का हो, तुम्ही जर आता प्रत्यक्ष परमेश्वर आहात, तुम्ही सृष्टी उत्पन्न केलेली आहे, समोरचे इथे युद्धावरचे हे जे सगळे तुमचेच भक्त आहेत, मग अशा पद्धतीने जर तुमचे सगळे आहेत, तुमची संतती आहे, तुमचीच जर लेकर त्या ठिकाणी आहे, तर तुम्ही कृपा प्रसाद करताना भेदभाव का करून राहिले? मला गीता सांगून राहिलेले आणि त्यांना मारायला सांगून राहिलेले. काहीचं दृष्टांत निर्धारण करतो म्हणतात दुष्टांचं, काही जणांचं संरक्षण करतो म्हणतात. अहो, ते सगळेच जर हे आहेत तर तुम्ही त्या ठिकाणी त्यांच्या मतीमध्ये परिवर्तन करा ना. ते न करता तुम्ही काही जणांना मारतो म्हणता, काही जणांना वेगळं फळ देता, काही जणांना वेगळं फळ देता. असं कसं काय हो? तुम्ही असा भेदभाव का करता? भगवान म्हणतात बाबा मी भेदभाव नाही करत, तुम्ही कसे वागता त्याच्यानुसार फळ मी देतो, मला काही घेणं देणं नाही. मी कसं आहे, मी आता हे सुरुवात केलेली आहे, सगळी जन्माला तुम्हाला घातलेलं आहे. आता तुम्ही तुमच्या जीवनामध्ये धर्माने वागायचं की अधर्माने वागायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे आणि तुमची प्रवृत्ती आणि निवृत्ती ही तुम्हाला ठरवायची आहे. आणि म्हणून मी त्या ठिकाणी भेदभाव करत नाही. मी काय करतो, ये यथामाम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम. 4थ्या अध्यायातला खूप सुंदर श्लोक आहे हा. जे जे जसे मला भजतात मी ताम तथैव भजाम्यहम, जे मला जशा पद्धतीने भजतात त्यांना मी तसं फळ देतो. जो जसं काम करेल, एखाद्याने जमा करायचं काम केलं तर मी त्याला जमेचं फळ देतो. एखाद्याने तोडून टाकायचं काम करेल, मी तोडून देतो. कोणी झाडाला पाणी घालते तर त्याला येणारी फळं मी त्याला देतो. कोणी झाड तोडून टाकलं त्याच्या घरावर ऊन येईल, सावली तर मिळणार नाही, फळही मिळणार नाही, त्याला तशा पद्धतीने फळ मिळेल. जर एखादा ऐहिक सुखासाठी, तो जर त्या ठिकाणी भौतिक सुखासाठी आराधना करत असतील, बहुतेक सर्वजण भौतिक सुखासाठी करतात, तुमच्या माझे सर्व, आणि ते काही वाईटही नाही, काही हरकत नाही. तेवढं जरी करत असाल तरी तुम्ही एक पावलावर आहे. ईश्वर नाहीच म्हणणारे लोक आहेत, काही ईश्वर नाही आहे असेही लोक आहेत, त्यांना तसं फळ मिळते मग. आणि जे म्हणतात की नाही भौतिक सुखासाठी का होईना मी ईश्वराची आराधना करतो, तर भगवंत म्हणतात मी त्याला भौतिक सुख देतो. बाबा तुला ह्याच्यात हे आहे ना, ते पूय पंक्तीचे किडे काय किळसे घेती, त्याची प्रवृत्तीच तशी आहे. शेणातला किडा असतो ना, त्या शेणातल्या किड्याला असं तुम्ही काढा आणि बाजू एक अत्तराची टोपली ठेवा, वाटी, आणि त्या अत्तराच्या वाटीत त्या शेणातल्या किड्याला टाका, तो जगतो का पहा. शेण चांगलं का अत्तर चांगलं? अत्तर आहे, पण त्या शेणातल्या किड्याला ते पूय पंक्तीचे किडे काय किळसे घेती, त्याला त्याच्यातच राहा वाटते. आणि त्याला जर तुम्ही अत्तरात टाकलं तर ते मरते. तसे तुमच्या माझ्या सगळेजण
आपण आयुष्यभर फक्त संसार संसार, मला एक मजली झाली की दुसरी मजली झाली की तिसरी मजली, फ्रीज झाला की आणखी काहीतरी ओव्हन घ्यायचा, आणखी कार झाली तर आणखी मोठी कार घ्यायची. म्हणजे आपल्याला ते जे कनिष्ठ भोग झाला की उच्च भोगाकडे जात राहतो. तो उच्च भोग भेटला की त्याच्यापेक्षा उच्च भोग, त्याच्यातच तो राहतो. परमेश्वर म्हणतो मग तो त्याच्यात राहतो ना, तो त्याच्यासाठीच करतो, मी त्याला तेच देत राहतो, बाबा जा मर त्याच्यातच. पण जर कोणी मला पारलौकिक सुखासाठी प्रार्थना करत असेल, त्यासाठी भजत असेल, तर मी त्याला पारलौकिक सुख देतो. ये यथामाम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम. तर ते त्या पद्धतीने मी त्या ठिकाणी त्याला जो जसा बसतो त्याला मी ते त्या पद्धतीने देतो. आता अर्जुन म्हटला की ठीक आहे मला पटलं, पण कसं? अरे त्यांनी सांगितलं बाबा 4 प्रकारचे लोक आहेत आणि त्यांना तसे तसे फळ देतो मी. एक आहे बद्ध म्हणजे ते फक्त संसारामध्ये रत आहेत, मी आता सांगितल्याप्रमाणे. त्यांना दुसऱ्याशी काहीही घेणं देणं नाही, मीच त्या ठिकाणी आहे. आणि मग तो काय करतो, तो त्याच्यामध्येच पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदराड, परी ते अव्हेरून गोचिड, अपवित्र काय न सेविती. माऊलीने दृष्टांत दिलेला आहे. म्हशीच्या स्तनाजवळ किंवा गाईच्या स्तनाजवळ तो गोचिड असतो. आता त्याच्या पलीकडे पातळ पापुत्र आहे, फक्त पलीकडे दूध आहे आणि अलीकडे रक्त मांस रुधिर आहे. माऊलीने शब्द वापरला, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदराड. एक पदर आहे फक्त, पण ते दूध नाही घेतो. तो काय करतो, परी ते अव्हेरून गोचिड, अपवित्र काय न सेविती. दूध आवेरतो आणि त्या रक्त मांस रुधिर असं तो गोचिड घेत राहतो, टम्म फुकतो. देव म्हणतो तुला रक्त पाहिजे, मांस पाहिजे, रुधिर पाहिजे, ते अपवित्र पाहिजे, मर त्याच्यामध्ये. त्याला बद्ध म्हटलेलं आहे. बद्ध प्रार्थना करतात, जे पाहिजे परमेश्वर त्याला देतात. तसं ये यथामाम प्रपद्यन्ते. बरं, काही मुमुक्षु असतात. मुमुक्षु म्हणजे संसारात राहतात पण त्यांची इच्छा असते, देवा मला तिकडे जायचं, हे नको बरं, मला मार्ग नाही सापडून राहिला. त्याला मुमुक्षु म्हणतात, जे भवस्वर्गा उबगले. माऊलीने व्याख्या केलेली आहे. आणि मुमुक्षु ज्ञाना ओळखले, त्याला समजते की अरे हे काही बरोबर नाही संसार, पण अडकलेला आहे त्याच्यामध्ये. अशी जरी अवस्था आली की अरे नाही याच्यातच आपण फार याच्यातच गुंतून राहिलेलो आहोत, एवढं समजलं जरी ती मुमुक्ष अवस्था आहे. त्याला तसं फळ देतात, थोडंफार त्याला ज्ञान देतात की चला हा मार्ग जाण्याचा प्रयत्न कर, हा मार्ग देतात. तिसरा आहे साधक. त्याला समजते की अरे मला साधना केली, संसार सोडतो का नाही, पण संसारामध्ये असून देखील साधना करतो, तो साधक आहे, त्याला मी तसं फळ देतो. आणि चौथा आहे संत सिद्ध. त्याला आता लक्षात येते की अरे याच्यात तर रावस तुकाराम महाराज झाले, ज्ञानेश्वर माऊली झाले, तर आणखी सगळे संसारात नव्हते का, त्यांना जे त्यांचं जे इतर संसारातल्या बाबी होत्या, तो क्रियाकलाप होता, तो करावाच लागणार. त्यांनाही कर्जबाजारी झाले, त्यांनाही लोकांनी त्रास दिला, त्यांच्याही गाथा डुबवल्या, पण हतबल झाले की नाही, मग त्यांनी फक्त परमेश्वराची साधना केली, आराधना केली, कोणावर रागावले नाही. आणि मग ते नरका नारायण असे ते संत अवस्थेला आले. म्हणून त्यांना झालेला त्रास त्यांनी तो त्रास करूनच घेतला नाही. त्याचा डुबवता का गाथा, चल डुबव, पुन्हा वर आला. परमेश्वराने ये यथामाम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम. आता त्या ठिकाणी तशा पद्धतीची त्याच्या कृपाप्रसाद झाला. आणि म्हणून ज्याने जशी साधना केली त्याला मी तसं फळ देतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे अर्जुनाच्या मनामध्ये जो संदेह होता की सगळीच जर तुझी भारती यत्र संतती, जर तुझी सगळी संतती तुझीच आहे, अशी पद्धतीने वेगवेगळं फळ काय, तर त्याने सांगितलं बाबा जे जसे त्या ठिकाणी भजतात त्याच पद्धतीने मी त्यांना फळ देतो. मग आता त्याने सांगितलं की बाबा हे सगळं पटलं मला. आता तू जे लोक जन्माला घातलेले आहेत, तर कोणी मग तू सांगता हा या वर्णाचा आहे, कोणी सांगतात त्या वर्णाचा आहे, कोणी सांगतात त्या वर्णाचा आहे. आता ही वर्णव्यवस्था कशासाठी केली बाबा तू? एकाच आईची जर लेकरं आहे, परमेश्वराची लेकरं आहे, हा क्षत्रिय आहे, हा शूद्र आहे, हे कशासाठी निर्माण केलं? भगवंताने सांगितलं की हे मला मान्य आहे, मी चातुर्वर्ण व्यवस्था ही समाज व्यवस्थेसाठी, समाज रचनेसाठी केलेली आहे, पण मी त्याचा समर्थक नाही आहे की याची जात फिक्स कपाळावर लिहून पाठवलं नाही मी. आणि म्हणून खूप सुंदर आहे भारतीय संस्कृतीची रचना. हे घर माझं आहे, या घरामध्ये एक स्वयंपाक खोली आहे, त्याच्यामध्ये फक्त भांडी कुंडी असतात. एक माझी झोपण्याची खोली आहे,
बेडरूम ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये झोपण्याचं साहित्य आहे. एक माझा हॉल आहे, त्या हॉलमध्ये सोफा वगैरे लोक आले की बसतात. मग हॉलमध्ये स्वयंपाकाचं साहित्य नाही. जिथे स्वयंपाकाचं साहित्य, समजा हॉलमधले सगळे गोष्टी काढल्या आणि स्वयंपाक खोलीत ठेवल्या आणि स्वयंपाकघरातल्या सगळ्या गोष्टी हॉलमध्ये आणल्या. आता हॉलला स्वयंपाकघर म्हणावं लागेल आणि स्वयंपाकघरामध्ये सोफा ठेवला तर त्या स्वयंपाकघराला हॉल म्हणावं लागेल. जशी व्यवस्था ज्या ठिकाणी आहे तसं या ठिकाणी आहे. म्हणून मी वर्णव्यवस्था मी तशी नाही केली. म्हणून सुप्रसिद्ध श्लोक ज्याच्यावर लोक चातुर्वर्ण संस्थेवर वाद करायचे, आता ती झाली. इट मस्ट लॉक स्टॉक अँड बॅरल, ती संपलेली आहे. पण जाती व्यवस्था देखील संपायला पाहिजे हे भगवंताचं म्हणणं आहे. पण आपण काय केलं की धरून बसली. ज्याच्या घरात जन्माला आलो ते मायबापाची जात म्हणजे आपली जात टीसीवर ती लिहिल्या जाते आणि लिहिल्यानंतर तीच माझी जात कायम कपाळावर. आणि मग आता तर मागासलेपणासाठी शर्यत लागली. असा कसा देत नाही आणि घेतल्याशिवाय राहत नाही. मी मागासलेला. भगवंत म्हटलं मी नाही निर्माण केलं हे. मी कशासाठी केलं? फक्त चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. ही वर्णव्यवस्था कशासाठी केली? फक्त कामाच्या दृष्टीने, या समाजाची रचना, समाज व्यवस्थेसाठी. पण मी कशावर आधारित केलेली आहे? ते गुण आणि कर्मावर. तो काय काम करतो त्याच्यानुसार ती त्याची जात आहे. आणि म्हणून स्मृतीमध्ये उल्लेख आहे, शूद्रोपी शील संपन्नो विद्वान ब्राह्मणो भवे. आणि ब्राह्मणोपी शील नष्टो, तर तो काय होतो? तो शूद्रो भवे. एखादा जन्माला आला शूद्राच्या पोटी, भगवंत सांगून राहिले, पण तो विद्वान आहे. तो त्या ठिकाणी ऐश्वर्याचा विवेक ठेवतो, ज्ञानदानाचं काम करतो, लोकांना स्वतः अडचणीत येऊन इतरांना ज्ञानदान करतो आणि जंगलामध्ये जाऊन आश्रमशाळा काढून राजाची मुलं असो का रंकाची असो सगळ्यांना शिकवतो. तो जरी शूद्राच्या पोटी जन्माला आला असला तरी देखील तो जर त्या ठिकाणी शिकवण्याचं काम करतो तर वर्णव्यवस्थेमध्ये त्यांनी सांगितलं की तो ब्राह्मण आहे. आणि एखादा ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आला, वर्णव्यवस्थेत, बरं जाती नाही म्हणून राहिलो मी, जाती तर संपल्याच पाहिजे असं भगवंताचंही म्हणणं आहे. ती फक्त व्यवस्था होती, बाकी त्याच्यामध्ये काही दुसरं नव्हतं. पण एखाद्या ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आला आणि ज्ञानी नाही आणि तो सेवेचं काम करतो आहे तर त्याच्या टीसीवर शूद्र म्हटलं गेलं पाहिजे. आता हे टीसी मी आत्ताचा उल्लेख करून राहिलो, तेव्हा म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे गुण आणि कर्मानुसार त्याला त्या ठिकाणी, म्हणून एकाच समाज पुरुषाची ही सगळी एकाच शरीराचे भाग आहे. ब्राह्मणोस्य मुखमासीत बाहू राजन्य कृताः उरु तदस्य यद्वैश्य पदव्यागुं शूद्रो अजायता. पुरुष सूक्ताने वर्णन केलेलं आहे. एकाच शरीराचे भाग आहेत सगळे. कोणी धड असेल, कोणी बाहू असतील. पण समजा पायाला जोरात हातोडा मारा तर मस्तकाला त्रास होत नाही का? होतोच. ते म्हणून एकाच शरीराचे भाग आहेत, पण कोणीतरी पाय आहेत, कोणीतरी हात आहेत, असं भगवंतानी. आणि म्हणून सांगितलं की चातुर्वर्ण व्यवस्था ही फक्त समाज रचनेसाठी आहे. त्याचा अर्थ लोकांनी त्याला फिक्स करून टाकलं. मनुष्यानी त्याच्यामध्ये बिघाड उत्पन्न केला आणि बिघाड उत्पन्न केल्यानंतर मग जाती व्यवस्था निर्माण झाली आणि मग ती जाती व्यवस्था आपण आग्रहपूर्वक धारण केली आणि धारण केल्यानंतर आता हीच माझी जाती आहे. आता तिथं टीसीवर आली आणि त्याचा मिथ्याभिमान सगळ्यामध्ये आलेला आहे. भगवंतांनी सांगितलं की मला मान्य नाही. मी फक्त व्यवस्थेसाठी कोणीतरी व्यापार करावा, कोणीतरी ज्ञानदान करावं, कोणीतरी या ठिकाणी सेवा करावी आणि कोणीतरी आणि त्या ठिकाणी रक्षणाचं काम करावं, त्याच्यासाठी ही व्यवस्था आहे. आणि ही व्यवस्था अशा पद्धतीने, म्हणून त्यांनी म्हटलं चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. म्हणून आता मी जरी निर्माण केली तरी मी त्याचा फिक्स असा समर्थक नाही. जो जे काम करतो त्याला तो वर्ण प्राप्त झाला पाहिजे, इतकी सटीक आणि स्पष्ट अशा पद्धतीची सूचना श्रीमद भगवद्गीतेने या समाज व्यवस्थेसाठी दिलेली आहे. तरी देखील आपला मिथ्या अभिमान आणि मिथ्याग्रह असतो, नाही मी याच जातीचा आता, असं त्या ठिकाणी नाही. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाने त्या ठिकाणी हे स्पष्ट आणि उल्लेख केलेला आहे. आणि म्हणून व्यवस्था ही जन्मावरून.
बरं त्याने हेही आणखी सांगितलं की बाबा याच्यानंतर करता आणि अकर्ता मी नाहीये तसा. या ठिकाणी जे जे तुम्ही करता आहात, मी तर म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, मी जगाते चालवे, हे सगळं जरी असलं तरी तुम्ही ज्या पद्धतीने कार्य करता तर त्या पद्धतीने मला तुमच्या फल देण्यामध्ये किंवा मला देखील कोणतं फल मिळण्यामध्ये मला कोणताही रस नाही. नमे कर्मफले स्पृहा, भगवंताने स्वरूप सांगितलेलं आहे. तरुण भारतचं वाक्य आहे, तरुण भारतचं जे आहे, नमे कर्मफले स्पृहा, मला त्या कर्मफळामध्ये स्पृहा म्हणजे काही माझी मती नाहीये, मला जे पाहिजे असं नाहीये, मी त्या कर्म याच्यामध्ये बद्ध नाही, मी लिप्त नाही, आणि म्हणून कर्मफलामध्ये माझी स्पृहा देखील नाही. आता आला प्रश्न, ते म्हणले का आता कर्म आलं अकर्म आलं हे काय, मला तर आणखीन प्रश्न पडला, सांगा मला हे. आता 4थ्या अध्यायामध्ये त्यांनी प्रश्न केलेला आहे अर्जुनाने, किम कर्मम किम अकर्मम बौद्धम च विकर्मः. आता भगवंतांनी या ठिकाणी 3 प्रकारच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. किती सुंदर तत्वज्ञान आहे. एक सांगितलं कर्म, एक सांगितलं अकर्म, आणि तिसरं सांगितलं विकर्म. आता याला 2 पद्धतीने विचार करावा लागणार आहे. जाऊ द्या, दुसरी पद्धत सांगत नाही जी आता शैक्षणिक शास्त्रामध्ये येते. प्राण्यांसाठी वेगळी आहे, मनुष्यासाठी वेगळी आहे, कर्म अकर्म आणि विकर्म. आता सध्या भगवद्गीतेत काय आहे त्याचा विचार करू. असला वेळ तर मी पुढे जाईल, कारण आपल्याला पुन्हा आपलं बरोबर पुढे जावं लागणार आहे. मग आता कर्म काय म्हटलेलं आहे भगवंतानी? भगवंतानी सांगितलं की कर्म म्हणजे नियत कर्म, म्हणजे जे ईश्वराला मान्य आहे, ईश्वरानुकूल आहे, जे नीतीने आपण कर्म करतो, ज्याच्यामध्ये कुठेही भ्रष्ट नाही, अशा कर्मांना त्या ठिकाणी अशी जी कृती आपण सगळ्या करतो, ईश्वरार्पण करतो, त्याला खऱ्या अर्थाने कर्म म्हटलेलं आहे. आता नियत कर्म काय आहे ते काल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मग आता दुसरं त्याने सांगितलं विकर्म. विकर्म म्हणजे ईश्वर विरोधी अशा पद्धतीचं, तत्वविरोधी, समाजविरोधी अशी जी सगळी कर्म आपण करतो त्याला विकर्म म्हटलेलं आहे. कर्म समजलं ईश्वरानुकूल असं, त्याला ज्याच्यामध्ये आसक्ती नाही असं जे सगळं कर्म आहे ते कर्म, ते आपल्याला करावंच लागते, पण ते ईश्वराला अनुकूल आपल्याला करायचं आहे. दुसरं सांगितलं विकर्म, ईश्वराचा विचारच करत नाही, सगळं ईश्वर विरोधी, ते सगळं विकर्म. ते म्हटलं समजलं मला. आता अकर्म काय भानगड आहे? ऍक्च्युअली कर्मही नाही आणि विकर्मही नाही. म्हटले तर कर्म आहे, म्हटले तर विकर्म आहे, पण ते आपण करतो आणि ते समाजासाठी करतो. अशी कर्म कोणती आहेत? जसं उदाहरणार्थ त्याला अकर्म का म्हटलेलं आहे? एखादा सैनिक सीमेवर आहे, युद्ध करतो पाकिस्तानशी समजा, आणि पाकिस्तानशी 25 जण एखाद्याने मारून टाकले, आणि तो आला त्याच्या गावामध्ये, तर सगळेजण त्याचं स्वागत करतात किंवा याने 25 शत्रू मारलेले आहेत आपल्या गोळीने, सर्वजण सत्कार त्याचा करतात. स्वागत काय केलं? आपली पिस्तूल घेतली आणि त्या शेजाऱ्याला मारून टाकलं. आता शेजाऱ्याला मारलं, एकच जणाला मारलं फक्त, तिकडे 25 जण मारले, सत्कार झाला. आणि इथे त्याने एकच मारलं, सत्कार होतो का? त्याला फाशी दिल्या जाते. इथे मारणंच आहे, तिथे तर 25 मारले, 25 मारूनही सत्कार, आणि एक मारूनही सैनिक असून फाशी. असं का? कारण ते जे कर्म आहे हे त्या ठिकाणी देशासाठी आहे, म्हणून त्याला अकर्म म्हटलेलं आहे. आणि इथे ज्या क्रिया झालेली आहे ती विकर्म आहे, कारण ते संविधान विरोधी कर्म झालेलं आहे. आणि म्हणून एकच रचना, एकच कृती असली तरी देखील ती कोणत्या परिप्रेक्ष्यात आपण घेतलेली आहे, म्हणून त्याला अकर्म अशा पद्धतीचा तिथे शब्द वापरलेला आहे. आणि म्हणून अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील की ज्या फक्त समाजासाठी आपण करतो, आणि म्हणून ती सत्कार करण्यायोग्य अशा पद्धतीची ती कृती होते. आणि काही कृती ह्या संविधान विरोधी होतात, म्हणून कर्म हे ईश्वराच्या आणि अनुकूल अशा पद्धतीचे आहे. विकर्म हे ईश्वराच्या विरोधी आहे, आणि अकर्म हे कर्मही नाही विकर्मही नाही, पण ते योग्य आहे अशा पद्धतीचं जे आहे त्याला अकर्म शब्द वापरलेला आहे. आणि ते फक्त केवळ ईश्वर आणि ईश्वरासाठी आहे, हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. ते म्हटले पटलं मला. आता कर्म समजला,
विकर्म समजलं, अकर्म देखील त्या ठिकाणी समजलेलं आहे. मग आता तुला सांगू का म्हटले भगवंत, हे जे सगळं कर्म आहे त्याशी कधीतरी करता येईल का भावना? प्रसिद्ध श्लोक आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणा हुतम ब्रह्मैवतेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना. यज्ञाची कल्पना करा, ती जी यज्ञवेदी आहे, यज्ञ मंडप किंवा यज्ञस्थळ, ते देखील ब्रह्मच आहे. त्याच्या आतमध्ये असणारा जातवेद नावाचा अग्नी आहे, ते देखील ब्रह्म आहे. आपण हविषान्य म्हणजे आहुती टाकतोय, ते देखील ब्रह्म आहे. आहुती टाकणारा देखील ब्रह्म आहे. आणि वातावरण निर्माण जी झाली ते देखील सर्व ब्रह्म आहे. तो जर सर्वत्र ब्रह्म पाहला, व्याप्तम येन चराचरम अखंड मंडलाकारम व्याप्तम येन चराचरम तत्पदम दर्शितम येन तस्मै श्री गुरवे नमः. तर असा सर्व व्याप्त तो आहे. तर सगळ्या कृती देखील जे कर्म करतो आपण ते देखील सगळे ब्रह्म आहे आणि ते ब्रह्मालाच अर्पण करायचे. गंगेमध्ये उभे राहतो आपण, गंगेचं पाणी घेतो आणि त्या गंगेत सोडतो, स्वाहा म्हणतो. तर सगळंच ब्रह्म आहे. ही जर भावना आली, हाच तर ज्ञान यज्ञ आहे. मग ईश्वराने सांगितलं, अरे एवढं जरी तुला समजलं, करणारा मी नाही, ज्याच्यासाठी करतो तो देखील मी नाही, ते सगळंच ब्रह्म आहे, अशी जर भावना निर्माण झाली, एकदम होणार आहे का? एकदम नाही होणार, पण हळूहळू होणार आहे. आणि त्या यज्ञामध्ये पहिलं पाऊल आणि अशी भावना ठेवणे सगळं ईश्वरानुकूल. भगवंताने सांगितलं, बाबा हा माझ्यासाठी नाही, उदरभरण नव्हे, अशी जी भावना आहे, तो जो साक्षी भाव आहे, तो जर त्या ठिकाणी आला, सगळं ब्रह्मार्पण आहे, तर भगवंत सांगतात की बाबा हाच तर ज्ञान यज्ञ आहे. आता अर्जुन म्हटला की आता पटलं मला सगळं. त्याच्या ज्ञान यज्ञ सफल कसा होईल? इतकं सोपं आहे का? सगळं ब्रह्मार्पण करायचं नाही होत ना. स्वार्थ तर आहेच सामान्य माणसाला, आपल्यालाही आहे. मग कसा करायचा? हा म्हटलं, भगवान म्हटलं की हा प्रश्न बरोबर आहे. ब्रह्मार्पण ब्रह्मवीर इतकं सोपं नाही आहे. सगळं स्टँडवर जा, एस टीमध्ये बस, ते तुला ज्या गावाला जायचं त्या एस टीत बस, मग तिथे उतर, असं कर, सगळं सांगावं लागेल की नाही? तसं भगवान आता त्याला सांगून राहिले. आता सुप्रसिद्ध आणखी एक श्लोक आहे आणि तो देखील अभ्यासण्यालायक आहे. मी फक्त अंकुर टाकतो, कमी वेळामध्ये इतकं सांगणं होत नाही, पण या अंकुराने आपल्याला नंतर चिंतन करायचं आहे घरी माझं सगळं संपल्यावर, की खरोखर आपल्याला काय करावं लागेल. आणि म्हणून प्रसिद्ध श्लोक आहे की मला जर अशी साक्षी भाव उत्पन्न करायचा असेल, ते जे अत्यंत महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेलं आहे. काय करायचं? ज्ञान हे जे आपल्याला आता ज्ञानयज्ञ सफल करायचा, तर कोणाकडे जावं लागेल? कलियुगामध्ये आपल्या सगळ्यांना गुरुकडे जावं लागेल, मार्गदर्शकाकडे जावं लागेल. ते जे मोक्ष गुरु आहेत त्यांच्याकडे जायचं. गेल्यानंतर टाईट जायचं का? नाही. पहिले त्यांनी सांगितलं तद्विधी प्रणिपात, सेवा देखील करायची आहे. गुरुचं फळ का सोपं आहे का? त्यांची सेवा करायची आहे. बरं, आलं लक्षात, सेवा करायची. अजून काय करायचं? परिप्रश्नेन सेवया. आपल्या मनामधल्या ज्या शंका आहेत, ज्ञानाच्या गुणाच्या ज्या कोणत्या असतील, त्या भगवंताला म्हणजे त्या सद्गुरुरायांना आपल्याला विचारायच्या आहेत. मग विचारल्यानंतर ते त्याचे उत्तर देतील, ते आपण ग्रहण करायचे आहेत. आणि ते ग्रहण करत असताना उपदेशंती ते ज्ञानम, आणि मग त्या ठिकाणी ज्ञानिनस तत्वदर्शिना, ते ज्ञान आपल्याला भेटले. ऐसे सद्गुरु आडाक्याचे 3 मिळाले तरी टाकावे. असे बोगस सद्गुरु नाही, तो सद्गुरु देखील मिळाला पाहिजे, पारखता आला पाहिजे. आणि म्हणून असा सद्गुरु करायचा, त्याला प्रणिपात करायचा, तद्विधी परिप्राप्तेन, आणि मग परिप्रश्नेन सेवया, त्याची सेवा करायची, परिप्रश्न करायचे, आणि मग उपदेशंती ते ज्ञानम. मग लागतो तो आपल्या मागे आहे, तो लागतोच. पण खरं कोण आहे? सगळ्यात पवित्र कोण आहे? नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. 4था अध्याय. त्याने सांगितलं, बाबा ज्ञाना इतकं पवित्र कोणीच नाही. म्हणून ज्ञान हे पवित्र आहे, हे भगवंत त्याला सांगून राहिलेले आहे. आणि म्हणून त्या ज्ञाना इतकं कोणीच पवित्र नाही. म्हणून ज्ञान ग्रहण करायचा, प्रयत्न करायचा. ज्ञान यज्ञ सफल झाला तर केलेली कर्म, पण त्याने पुन्हा 4थ्या अध्यायामध्ये सांगितलं, श्रद्धावान लभते ज्ञानम. तू त्या ठिकाणी जाशील तर टाईट अंतःकरणाने नाही, अहमभावाने नाही, सद्गुरूकडे परिप्रश्नेन सेवया आणि तद्विधी प्रणिपातेन
वाकून तर जायचंच. विद्या विनयेन शोभते, तर ती विनयाने तिथे जायचंच आहे, परंतु श्रद्धा भावाने जायचं. सद्गुरू केले श्रद्धाच नाही, काय फायदा आहे? तुला ज्ञान मिळणार नाही. म्हणून सद्गुरूच्या प्रती पूर्ण श्रद्धा, पूर्ण निष्ठा ठेवायची, आणि निष्ठा ठेवल्यानंतर त्या ठिकाणी प्रणिपात करायचा. त्याला श्रद्धावान लभते ज्ञानम, श्रद्धा भाव जाळून टाकतो. आणि कर्म जाळून टाकल्यानंतर आता तू पूर्ण अशा पद्धतीचा, ज्याला स्थितप्रज्ञ म्हणतात, अशी अवस्था तुला प्राप्त होते. मग संसारात असून देखील तू उसात जाऊन देखील पाचोळा अंगाला तुझ्या लागत नाही. जसा तो पाण्याचा थेंब कमळाच्या पानावर असतो, तो तिथे जरी असला तरी ते पाण्याचा जो ओलावा आहे त्या कमळाच्या पानाला लागत नाही. तसं संसारात असून देखील संसारात आपण राहत नाही. तर ते श्रद्धायुक्त अंतःकरणाने सद्गुरूला जर शरण गेलो, आपण त्याची आराधना केली आणि काय म्हणून राहिले, ज्ञानाचं खड्ग उचल आणि तुझ्या मनामध्ये या ज्या शंका आलेल्या आहेत त्या शंकाचा शिरच्छेद कर. म्हणजे ज्ञानाची तलवार उचल आणि त्या तलवारीने ज्या शंका, कुशंका, संशय तुझ्या मनामध्ये आलेला आहे, दृढधरी म्हणी संशय सांडोनी, असा संशय सांड आणि त्या संशयाचं मस्तकच उडवून टाक. पुन्हा अर्जुन थंड झाला, आले बापा म्हणे जागेवर. एवढं सगळं सांगितलं, मला वाटलं की आता न म्हणतं कर, बंद कर युद्ध, आता जाऊ दे, कशाला करतं संहार. पण त्यांनी सांगितलं बाबा हे अकर्म आहे, कर्म वगैरे नाही आहे. अकर्म म्हणजे हे जे सगळ्यांना मारावंच लागणार तुला, कारण हे समाजाचे हितशत्रू आहेत, हे दुष्ट आहेत आणि दुष्टांचं निर्दालन मला करायचं आहे तुझ्या रूपाने. आणि म्हणून हे जे अकर्म या ठिकाणी करायचं आहे त्याच्यासाठी मी तुला हे सगळं पालुपत ज्याला म्हणतात आल्या पहिले जागेवर. पण अर्जुन हसला, म्हटलं आता काही इलाज नाही, तुम्ही म्हणून राहिलेले आहेत, पण माझ्या आणखीन काही शंका आहेत ना हो. ते म्हटलं बाबा तुझ्या शंका आहेत, पण आजच्या दिवस इथपर्यंतच थांबू. आज मी तुला काय सांगितलं, आज मी तुला ज्ञानाचं महत्व सांगितलेलं आहे, गुरु शिष्य परंपरा सांगितलेली आहे. धर्म मी स्थापन करत नाही, हे सगळं ज्ञान सूर्यापासून आतापर्यंतची गुरु शिष्य परंपरा मी तुला सांगितलेली आहे. आणि त्याच्यामध्ये ज्ञान यज्ञ सांगितलेला आहे. हे जे सनातन ज्ञान आहे तेच ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सर्व कर्म संन्यास आपल्याला प्राप्त होतं. म्हणजे काय, हे कर्म मी नाही करून राहिलो अशी भावना उत्पन्न होते. आणि ती भावना उत्पन्न होण्यासाठी सद्गुरूला शरण जावं लागेल. आणि ते जात असताना तद्विधी प्रणिपातेनं सद्गुरूला साष्टांग दंडवत करायचं, सद्गुरूची सेवा करायची, सद्गुरूंना प्रश्न करायचे. सद्गुरू कृपेचा वर्षाव करतात. गुरुकृपा निर्मल भागीरथी, वरी दया यमुना सरस्वती, ऐसे पद एकत्र जेथे होती, अनुभवी गुप्त हे तृप्त स्थिती, अशी स्थिती तुला प्राप्त होईल. तर सद्गुरूला जर शरण गेले तर ते तुला हा जो इहसागर आहे इहलोकाचा ते तारण करतील आणि सगळे कर्म तुझे विकर्म नष्ट होतील, कर्म तुझे अकर्मामध्ये परावर्तित होतील. म्हणजे तू आणि ईश्वराच्या जवळ जाशील. असा हा साधारणतः 4था अध्याय, त्याला ज्ञान कर्म संन्यास योग म्हटलेला आहे. सोप्या भाषेमध्ये त्याला दिव्य ज्ञान म्हणून, आणि ते दिव्य ज्ञान करण्यासाठी सद्गुरूचं महत्व. आणि म्हणून गुरु करा, गुरुला साष्टांग दंडवत करा, ते सद्गुरू राय आपलं तारण करतील. यालाच ज्ञान कर्म संन्यास योग म्हटलेला आहे. थोडक्यात आपण सर्वजण ज्ञानाच्या मागे जर लागलो, सद्गुरूला शरण गेलो, तर आपली सगळी कर्म अकर्मामध्ये आणि परावर्तित होतील. आणि मग आपल्याला हे जे आपण सगळे जे क्रियाकलाप करतो ते ईश्वरानुकूल करण्याची बुद्धी प्राप्त होईल. यालाच दिव्य ज्ञान भगवंतानी म्हटलेलं आहे. ते सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. पुन्हा